क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। रायगड ओव्ही न्यूज दिनांक 3 जानेवारी 2025। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झाला। त्या माळी समाजातील साध्या आणि कष्टाळू कुटुंबातील होत्या। सावित्रीबाईंचे बालपण ग्रामीण वातावरणात साधेपणाने गेले। त्या काळात शिक्षणाची संधी केवळ उच्चवर्णीयांना होती, त्यामुळे सावित्रीबाईंना सुरुवातीला शिक्षण मिळाले नाही। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे लग्न 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाले। ज्योतिराव हे विचारशील आणि समाजसुधारक प्रवृत्तीचे होते। त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या महत्त्वाला ओळखले। त्यांच्या प्रोत्साहनाने सावित्रीबाईंनी शिकण्याचा निर्धार केला। ज्योतिराव यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्यासाठी घरीच शिक्षक ठेवले। त्यानंतर सावित्रीबाईंनी पुण्यात फातिमा शेख यांच्या मदतीने शिक्षण घेतले आणि स्वतः शिक्षिका बनल्या। सावित्रीबाईंच्या शिक्षणाने त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळाली। त्यांच्या या प्रवासाने स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू केला आणि भारतात समाजसुधारणेचा पाया घातला। सावित्रीबाई फुले या भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी मानल्या जातात। त्यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले। त्या काळात स्त्रियांचे शिक्षण वज्र मानले जात होते। सावित्रीबाई आणि त्यांच्या पती ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या या चुकीच्या विचारसरणीला आव्हान दिले आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार सुरू केला। 1848 साली पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली। ही शाळा केवळ शिक्षणासाठी नव्हे तर मुलींच्या सशक्तीकरणासाठी होती। शाळेतील मुलींना लेखन, वाचन आणि गणित यांसह विचारशील शिक्षण दिले जात असे। सावित्रीबाई स्वतः पहिल्या शिक्षिका बनल्या आणि त्यांनी विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम केले। सामाजिक विरोधाचा सामना करत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले। समाजातील अडाणी लोकांनी त्यांच्यावर शेण आणि दगड फेकून अपमान केला, परंतु सावित्रीबाई यांनी खचून न जाता शिक्षणाचा दीप तेवत ठेवला। त्यांनी केवळ मुलींसाठीच नाही तर अस्पृश्य आणि गरीब मुलांसाठीही शाळा सुरू केल्या। सावित्रीबाईंच्या कार्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडले। त्यांची स्त्री शिक्षणासाठीची ही सुरुवात भारतीय समाजाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली। सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन केल्या। त्यांनी जातीयतेच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला आव्हान दिले आणि समाजात समानतेचा संदेश दिला। विधवांवरील अन्यायकारक प्रथा आणि सामाजिक दडपशाहीविरुद्ध सावित्रीबाईंनी आवाज उठवला। सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान अजरामर आहे। त्यांचे कार्य प्रेरणादायी असून आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची आणि कार्याची दिशा आवश्यक आहे। सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेचा जो दीप प्रज्वलित केला तो आजही तेजस्वी आहे। त्यांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले योगदान भारतीय समाजाला नवी दिशा देणारे ठरले। त्यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला तर अस्पृश्यांसाठीही शिक्षणाचे दरवाजे उघडले। सावित्रीबाईंच्या प्रेरणेने स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांसाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या। आजही त्यांच्या नावाने अनेक शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत। महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सावित्रीबाईंचे नाव आदराने घेतले जाते। सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारणेच्या दीपस्तंभ आहेत। त्यांच्या कार्याने स्त्रियांच्या शिक्षणासाठी नवा मार्ग उघडला। समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्त्री-पुरुष समानतेचा विचार स्वीकारला पाहिजे। सावित्रीबाईंच्या योगदानामुळे आज आपण प्रगतिशील आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो। त्यांच्या जीवनाची कहाणी हे केवळ प्रेरणेचे नव्हे तर समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे। प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला। यातच 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।